कॅपराऊंड 2 साठी जी ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते उद्यापासून स्टार्ट होते। म्हणजेच आपण कॅपराऊंड 2 साठी जी कॉलेज लिस्ट आहे किंवा ऑप्शन फॉर्म आहे तो 5, 6 आणि 7 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये तुम्हाला भरता येणार आहे। आय होप बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी जे ऑलरेडी आहे ना बेटरमेंट करून पुढच्या कॅपराऊंडसाठी गेलेले आहेत। मग कॅपराऊंड 2 साठी कॉलेज लिस्ट भरताना कोणती स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली पाहिजे, तुम्ही तुमचं ऑलरेडी जे कॉलेज अलॉट झाले आहे ते हातातून न घालवता कशा पद्धतीने एका चांगलं कॉलेज किंवा बेटरमेंटसाठी कॉलेज कसं अपग्रेड करता येईल हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, 2-3 डाऊट्स आहेत ते मी क्लिअर करणार आहे। एक म्हणजे काय, कॅपराऊंड 2 मध्ये नवीन कॉलेज ॲड करता येतात का, कॉलेज रिमूव्ह करता येत का नाही, हा एक डाऊट। दुसरा आहे ते म्हणजे काय, मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज कसं अपग्रेड करता येईल याबद्दल थोडा गाईड करणार आहे। आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मुंबई आणि पुण्यामधले टियर 1, टियर 2, टियर 3 कॉलेजेस किंवा जे लोकल कॉलेज आहेत यांच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे। आता हा व्हिडिओ एकतर तुम्ही कोणत्यातरी डायरेक्टली कॉलेज लिस्ट किंवा कॉलेजचा सिक्वेन्स बघण्यासाठी आला असाल तर ह्या व्हिडिओमध्ये ते काही तुम्हाला भेटणार नाही आहे की पुण्यामधली टॉप कॉलेजेस कुठली, मुंबईमधली कॉलेजेस। मात्र एक सांगतो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर ॲटलिस्ट तुम्हाला समजून जाईल की स्वतःची कॅपराऊंड 2 साठी जी कॉलेजची लिस्ट आहे ती तुम्ही कशी बनवली जाते, ठीक आहे, ते खूप गरजेचं आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा। खरं तर एक 2-3 गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत। पहिली म्हणजे काय, गेल्या कॅपराऊंड 1 जो आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा होता का, कारण का पूर्णच्या पूर्ण सीट्स ज्या होत्या ना कॅपराऊंड 1 साठी वॅकंट होत्या। परंतु जसं जसं तुम्ही पुढच्या कॅपराऊंडला जाल ऑलरेडी सीट्स मुलांनी फ्रीज तरी केलेले असतील किंवा बेटरमेंट केलेले असेल, त्यामुळे सीट्सची जी संख्या आहे ना ती कमी कमी होत जाते। त्यामुळे या भ्रमात राहू नका की जसे मी पुढे कॅपराऊंडला जाईल तसे कट ऑफ कमी येतील। बहुतांश कॉलेजेसचे कट ऑफ जे आहेत ना कॅपराऊंडनुसार वाढत असतात, ठीक आहे। आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, स्वतःहून बाळांनो रिसर्च करा, ठीक आहे। कारण का होतं असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला म्हणजे कसं आहे तर कॉलेज कोणतं चांगलं आहे, कॉलेजचं हॉस्टेल्स काय आहे, कशा फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला काय हवं आहे हे सगळ्यात जास्त तुम्ही चांगलं ओळखता, ठीक आहे। प्रत्येक एका स्टेपनं चांगलं कॉलेज मिळतं आहे म्हणून लाखभर भरमसाठ फी भरण्याऐवजी जे कॉलेज मिळते त्यामध्ये समाधान म्हणून चांगली स्किल्स 4 वर्ष जर डेव्हलप केली तर तुम्हाला प्लेसमेंट वगैरे या ऑपॉर्च्युनिटी सगळीकडे भेटतात, ठीक आहे। सगळ्या गोष्टीचा विचार करा। कोणीतरी डायरेक्टली सांगतंय हे कॉलेज चांगलं आहे, हे वाईट आहे, हे टियर 1 आहे, टियर 2 आहे, या गोष्टींपेक्षा स्वतःहून गोष्टी एक्सप्लोर करा। शक्य असेल तर त्या कॉलेजला व्हिजिट करा, त्याला कॅम्पस बघा, त्या मुलांशी व्हिजिट करा की कॉलेज कसं आहे काय आहे आणि त्यानंतर डिसिजन घ्या। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के। सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट काय, तर कॅपराऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला पहिल्यांदा 3 रूल्स फॉलो करायचे, ठीक आहे। म्हणजे 3 रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। रूल नंबर 1, तर कॅपराऊंड 1 मध्ये तुम्हाला एखादी सीट भेटलेली आहे, तुम्ही बेटरमेंट करून कॅपराऊंड 2 साठी कॉलेज लिस्ट भरताय, ठीक आहे। समजा कॅपराऊंड 2 मध्ये एखादी सीट तुम्ही भेटली किंवा एखादं कॉलेज तुम्हाला भेटलं तर कॅपराऊंड 1 ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे, ठीक आहे। ते तुम्हाला विचारणार नाही आहे की कॅपराऊंड 1 ला तुला ही सीट भेटलेली आहे, कॅपराऊंड 2 ला ही भेटली आहे, तुला कोणती हवी, ठीक आहे। त्यामुळे हा पहिला रूल होता, जर कॅपराऊंड 1 ला एखादी सीट भेटली, कॅपराऊंड 2 ला ती सीट सोडून दुसरी सीट भेटली, कॅपराऊंड 1 ची जी सीट आहे ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे। दुसरा नियम, समजा कॅपराऊंड 1 ला तुम्हाला एखादी सीट भेटली, बेटरमेंट करून तुम्ही कॅपराऊंड 2 साठी ट्राय करताय, लिस्ट वगैरे भरली आणि कॅपराऊंड 2 ला त्या लिस्टमधून एकही कॉलेज भेटलं नाही, तर जे कॅपराऊंड 1 चं जे कॉलेज होतं ते तुमच्याकडे सेफ आहे, तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन पण घेऊ शकता किंवा बेटरमेंट करून कॅपराऊंड 3 साठी सुद्धा जाऊ शकता। हा होता दुसरा नियम। तिसरा आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय, तर कॅपराऊंड 2 ला जी तुम्ही लिस्ट भरणार आहात त्यातले पहिले 3 जे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्स म्हणजे जे कॉलेज आणि विथ ब्रँच तुम्ही एंटर करताय, ते पहिल्या 3 ऑप्शनमधलं समजा तुम्हाला कॉलेज मिळालं तर त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, ते कॉलेज ऑटो फ्रीज होतं। तुम्ही पुढच्या कॅपराऊंड 3 आणि कॅपराऊंड 4 ला पार्टिसिपेट होऊ शकणार नाही। त्यामुळे काळजी काय घ्यायची आहे, तर आपल्या लिस्टमध्ये 3 कॉलेजेस अशी असावीत ज्यांचे कट ऑफ आपल्या कट ऑफला मॅच होणार नाहीत, ठीक आहे। हे होते 3 रूल्स। कॅपराऊंड 2 ची जी ऑप्शन फॉर्मची किंवा लिस्ट बनवण्याआधी कॉलेज लिस्ट अपलोड करणे, हे 3 रूल तुमच्या डोक्यामध्ये फिट असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे। आता आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आणि पहिला डाऊट म्हणजे काय, कॅपराऊंड 1 ला तुम्हाला एक लिस्ट भरली होती, ठीक आहे। समजा त्या लिस्टमधलं 25 नंबरचं कॉलेज आता मिळालेलं आहे, ठीक आहे। मग हा एक समज मुलांमध्ये आहे की मला कॅपराऊंड 2 मध्ये वरची फक्त 24 कॉलेजेस आहेत ना तेवढीच मला भरता येणार, त्याच्यामध्ये नवीन ॲड वगैरे करता येणार नाही। हा डोक्यातून हे समज काढून टाका। कॅपराऊंड 2 ला ज्यावेळी तुम्ही कॉलेज लिस्ट भरताय तुम्ही एक त्या लिस्टमधलं कॉलेज रिमूव्ह करू शकता, नवीन वाटली की मला खालच्या अजून कॉलेजेस ॲड करायचे ते ॲड सुद्धा करू शकता,
ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय कॅपराऊंड 2च्या कॉलेजच्या लिस्ट ज्यावेळी भरत असणार, एखाद्या वेळी तुम्हाला नवीन कॉलेज ॲड करता येतात, रिमूव्ह करता येतात. ज्यावेळी तुम्ही आता कॅपराऊंड 2ला कॉलेज लिस्ट भरतात ना, त्यावेळी ते सॉफ्टवेअर विचारतं की जे कॉलेज तुम्हाला मिळाले त्याच्या वरची कॉलेजेस तुम्हाला इम्पोर्ट करायचेत की नाही. जर येस केलात तर ती कॉलेजेस इम्पोर्ट होतात आणि ती कॉलेजेस वरची जी होती ती तुमच्यासमोर दिसतात. जर वाटलं की परत अजून मला कॉलेज ॲड करायचे तर सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा जर ते नो केलात, ओके, इम्पोर्ट करायचे आहेत की नाही नो केलात, तर काय होतं, तर तुम्ही स्वतःहून जशी कॅपराऊंड 1ला प्रत्येक कॉलेज भरत होता मॅन्युअली चूज करून, ठीक आहे, तसं सुद्धा भरू शकता. हा होता दुसरा मुद्दा की कॅपराऊंड 2मध्ये तुमच्या लिस्टमध्ये नवीन कॉलेज ॲड करता येतात, रिमूव्ह करता येतात, कम्प्लिटली लिस्ट एडिट करता येते. ठीक आहे. आता तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, कॅपराऊंड 1ला मला एखादं कॉलेज मिळाले, मग कॅपराऊंड 2ला मी कुठली कॉलेजेस ठेवायचे आहेत. आता हा जनरल ट्रेंड काय सांगतो, एक म्हणजे काय, कॅपराऊंड 1ला तुम्ही व्यवस्थित जर लिस्ट सिक्वेन्सनुसार म्हणजे टॉप कॉलेजपासून ते बॉटम कॉलेजपर्यंत, हाय कट ऑफपासून लो कट ऑफपर्यंत जर व्यवस्थित अरेंज केली असेल, तर समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं असेल, मग कॅपराऊंड 2ला तुम्ही का जाताय, बेटरमेंट काय करताय, तर मला मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज हवं यासाठी. ठीक आहे. का मिळालेल्या कॉलेजपेक्षा लोअर कॉलेज घेण्यासाठी जाणार नाहीच ना. म्हणजे कॅपराऊंड 1पेक्षा जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा अजून कोणतं कॉलेज चांगलं मिळतं का, यासाठी तुम्ही कॅपराऊंड 2ला जाताय. मग याचाच अर्थ काय, कॅपराऊंड 2ला ज्यावेळी लिस्ट भरताय त्यावेळी जे मिळालेलं कॉलेज आहे त्याच्यापेक्षा लोअर कॉलेजेस आहेत ती तुमच्या लिस्टमध्ये असता कामा नये. ठीक आहे. आता उदाहरण देखील सांगतो. तर मी काय केले, तर उदाहरणार्थ सांगतो, एखादी एक मी लिस्ट कन्सिडर केली आहे. आता याच्यामध्ये काय केलं, नंबर 4 ते 14पर्यंत एक सॅम्पल कॉलेजची लिस्ट भरलेली आहे आणि नंबर 12ला जे तुमचं अजिंक्य डी वाय पाटील लोहेगावचं कॉलेज आहे ते समजा एखाद्या मुलाला भेटलं आहे, त्याचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भरले. मग त्या मुलाने काय विचारलं पाहिजे केले, मी 12 नंबरला जर अजिंक्य डी वाय पाटील लोहेगावचं मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॅप 1ला मिळाले, तर त्याच्या खाली जी कॉलेजेस आहेत, JSPM नरे असेल, प्रोग्रेसिव्हचं ENTC असेल, हे मी का भरू ना, मला ती नकोच होती म्हणून ती मी ऑलरेडी खाली ठेवली होती. आता मला चांगलंच कॉलेज हवं आहे, त्यामुळे मी काय करेल, तर वरची जी कॉलेजेस होती ना अजिंक्य डी वाय पाटील लोहेगाव तीच फक्त ठेवेल. आता त्यामध्ये सुद्धा मुलांचं काय कन्फ्युजन होतं की मला अजिंक्य डी वाय पाटील लोहेगाव कॉलेजचं कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटलंय, ओके, आणि वरती तरी मला दिसतंय की इंदिरा कॉलेजचं EIT आहे किंवा त्याच्यावरती दिसतंय JSPM हडपसरचं कॉलेजचं AIDS आहे. मग ऑलरेडी मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटलं आहे, मग या ब्रँचच्या लिस्टमध्ये माझ्या ठेवणं वर्थ आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणजेच सांगतो की ऑलरेडी एखाद्या मुलाला चांगली ब्रँच भेटलेली आहे, कॉलेज थोडं लोअर भेटले, मात्र कॅपराऊंड 2ला ज्यावेळी तुम्ही तुमची लिस्ट भरताय त्याच्यामध्ये वरच्या कॉलेजमध्ये लोअर ब्रँच भेटू शकते, लाईक AIDS, EC, त्यासुद्धा ठेवायच्या की नाहीत हे तुम्ही डिसाईड करा. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची आणि गोल्डन लाईन एक असणार आहे की ज्या कॉलेजमध्ये आपल्याला जायचं नाही आहे किंवा जी कॉलेजेस आपल्याला घ्यायची नाही आहे, ज्या कॉलेजची ब्रँच आपल्याला नको आहे, ती कॉलेजेस लिस्टमध्ये यावेळी ठेवायची नाहीत. मग कोणती ठेवायची, समजा सिंपल तुम्ही इतका विचार करा, जे कॉलेज मला भेटले, ठीक आहे, तर त्याच्यावरती मी कोणती कॉलेज ठेवणार, तर अशी कॉलेजेस ठेव जायची ज्या कॉलेजमध्ये मला समजा ॲडमिशन भेटलं कॅपराऊंड 2मध्ये किंवा एखादी ब्रँच किंवा कॉलेज अलॉट झालं तर तिथं मला घ्यायचंच आहे, अशीच कॉलेजेस फक्त तुमच्या लिस्टमध्ये असली पाहिजेत. पुन्हा एकदा सांगतोय, कॅपराऊंड 2ला जे मिळालेलं कॉलेज कॅपराऊंड 1मध्ये आहे त्याच्यावरती अशी कॉलेजेस ठेवायची तर जिथं मला ॲडमिशन मिळालं किंवा जी सीट जर मिळाली तर मी ती घेणारच आहे, अशीच फक्त ठेवायची. या राऊंडला बघतो, घेतो ॲडमिशन, बघूया, टाकून बघूया, भेटलं तर भेटलं, अशा गोष्टी काहीही करू नका. ठीक आहे. लिस्ट सुटसुटीत सिंपल ठेवा. जेवढी जास्त ऑप्शन्स ॲड कराल तेवढा सिक्वेन्स मेंटेन करणं कॉम्प्लिकेटेड होतं. आय होप हे उदाहरण देखील सांगितलं जातं की एखाद्या मुलाला अजिंक्य डी वाय पाटीलमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटले तर तो नक्की विचार करेल की वरच्या कॉलेजमध्ये मला IT घेण्यापेक्षा ऑलरेडी मला कॉम्प्युटर भेटले तर मी IT का ठेवू. ठीक आहे. त्यामुळे आय होप तुम्हाला सेकंड ऑप्शन मला समजलं असेल की जी कॉलेज तुम्ही वरती ठेवताय ना ती काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ठेवा. एखादं लोअर कट ऑफचं कॉलेज किंवा जिथं जायचं नाही आहे असं कॉलेज तुम्ही त्या लिस्टमध्ये ॲड करू नका. हा होता तिसरा नियम. आता येतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कॉलेज आणि ब्रँच कॉम्प्रोमाइज करावी का. ठीक आहे. खरं तर या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यावर सोडतो, परंतु एक गोष्ट सांगायचं आहे काय, एकदम चांगलं कॉलेज भेटतंय. आता जर टॉप कॉलेजेसच्या कट ऑफ बघाल ना, इव्हन त्याचे मेकॅनिकलचे कट ऑफ पण खूप हाय गेलेले आहेत, ENTCचे पण कट ऑफ खूप हाय आहेत, जास्त पण डिफरन्स नाहीच आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये टॉपचं कॉलेज म्हणून घेतते म्हणून रोबोटिक्स, ऑटोमेशन, इन्स्ट्रुमेंटेशन अशा ब्रँचेस घेण्यापेक्षा एखाद्या थोड्या लोअर कॉलेजमध्ये जर चांगली ब्रँच भेटत असेल ENTC किंवा कम्प्युटर सायन्स वगैरे, तर त्या ब्रँचेस प्रेफर करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे कॅपराऊंड 2ला काळजी काय घ्यायची आहे, मला मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलीच कॉलेजेस मी वरती ॲड करणार आहे लिस्टमध्ये. जिथं मला ॲडमिशन मिळालं तर घ्यायचंच आहे.
ठीक आहे. आणखीन अशी कॉलेजेस जी मला मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगले, ठीक आहे. आता वाटलं की माझ्या लिस्टमध्ये कॅप 1 मधल्या वाटलं की एखादं कॉलेज थोडं लोवर होतं, परंतु आता मला चांगलं वाटतंय ते ॲड करायचं आहे, नक्की ॲड करा, ठीक आहे. जी चांगली वाटतात ना कॉलेजेस किंवा जी बेटर आहेत आपल्या मिळालेल्या ऑप्शन्सपेक्षा ती नक्की तुम्ही ट्राय करा, ठीक आहे. आता हा चौथा मुद्दा जो होता कॉलेज वर्सेस ब्रँच कॉम्प्रोमाइज, याच्यावरती मी जास्त बोलत नाही, कारण का एकतर काय होतं प्रत्येक मुलाच्या प्रायोरिटी वेगळे असतात, ठीक आहे. त्यामुळे आपण डिसाईड करायचं आहे की बाबा आपल्याला कुठली ब्रँच हवी, ठीक आहे. ही नाही भेटली तर ती नाही भेटली तर ठीक आहे. आपण जनरली ट्रेंड तुमचा कसा असला पाहिजे, पहिला प्रेफरन्स कम्प्युटर सायन्सला द्या, नंतर IT ला द्या, नंतर AIDSला द्या, नंतर AIMLला द्या, त्यानंतर ENTCला द्या, ठीक आहे. हा तुमचा जनरल ट्रेंड असू दे. आता पाचवा आणि एक महत्त्वाचा पॉईंट मला सांगायचा आहे, आज संध्याकाळी ना एक व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स येणार आहे, CET सेल रिलीज करतं. म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये ज्या मुलांनी सीट ॲक्सेप्ट केले आहेत, म्हणजे फ्रीज किंवा बेटरमेंट केले आहेत, ती केल्यानंतर कॉलेजेसमध्ये किती सीट राहिले आहेत प्रत्येक ब्रँचला कॅटेगरी वाईज, त्याच्यासाठी एक PDF मॅट्रिक्स आज ते रिलीज करणार आहे, ठीक आहे. सगळ्या मुलांनी ते मॅट्रिक्स इग्नोर करायचे. पुन्हा एकदा सांगतोय, भरपूर ठिकाणी बघितलं जातं की या कॉलेजमध्ये एवढ्या ब्रँचेसच्या सीट राहिलेत, मला कॅपराऊंड 2ला मिळेल का, माझ्या कॅटेगरीची तर त्या कॉलेजमध्ये एक पण सीट नाही, मग मी कॉलेज लिस्टमध्ये टाकू का, हा विचार कुणीही करायचं नाही. ते सीट मॅट्रिक्स कुणीही रेफर करायचे नाही. जी व्हॅकन्सी क्रिएट होते ना ही CET सेलला इन्स्टंटली क्रिएट होते. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, एखाद्या मुलानं कॅप 1ला एखादं कॉलेज मिळाले, तो बेटरमेंट करून कॅप 2ला गेला, कॅप 2ला समजा त्या मुलाला दुसरी कोणती ब्रँच मिळाली किंवा दुसरं कोणतं तरी कॉलेज मिळालं, मग त्या मुलाची कॅपराऊंड 2ची जी व्हॅकन्सी होती ना ती ऑटोमॅटिकली तिथं व्हॅकंट होते, ठीक आहे. त्या सीट ती ज्या मिळाली होती कॅप 1ला ती व्हॅकंट होते आणि त्याच्या जागी दुसरी सीट कॅप 2लाच भरली जाते. त्यामुळे ह्या ज्या व्हॅकन्सी मॅट्रिक्स आहे ना ती युजलेस आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे कॉलेज लिस्ट बनवताना कुणीही व्हॅकन्सी मॅट्रिक्स प्रेफर करायचं नाही. आपल्याला जे कॉलेजेस हवेत ना, आपल्या पर्सेंटाईलमध्ये भेटता आहेत ना किंवा आपल्या मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगले आहेत ना, सगळ्यांनी ती कॉलेज ॲड करायची, कुणीही व्हॅकन्सी मॅट्रिक्स बघायचं नाही, ठीक आहे. हा होता 5वा नियम. आता 6वा आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय, कॉलेजेसबद्दल थोडक्यात सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. एक तर आता भरपूर पालकांशी वगैरे असू द्यात वगैरे मी कॉन्टॅक्टमध्ये असतो की म्हणजे जे काउन्सिलिंगचे पेरेंट्स वगैरे असू द्यात, मुलं वगैरे असू द्यात, यांच्या गोष्टी म्हणजे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली नाही, खरंच तुमचे पालक ना खरंच खूप मेहनत करतात. म्हणजे तुम्ही 11वी 12वी अभ्यास केलेला असू द्यात अगर न केलेला असू द्यात, ते आत्ता पण धावपळ करतायत की बाबा माझ्या मुलाला ॲटलिस्ट काहीतरी चांगलं मिळावं, ठीक आहे. आणि ती चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता ही जी आपण म्हणतो ना पुणे मुंबईमध्ये Tier 1 कॉलेजेस, Tier 2 कॉलेजेस, खरंच यांच्यामध्ये प्लेसमेंट आहेत, ठीक आहे. असं नाही आहे की बाबा Tier 3चं घेतलं म्हणजे तुमच्याकडे प्लेसमेंट वगैरे नाही. कॉलेजेसमध्ये जर बघाल तर Tier 1चे जे कॉलेजेस आहेत, पुण्यामधले असेल COEP, PICT, VIT, PCCOE, मुंबईमधले असेल VJT असेल, SPIT असेल, DJ सांगवी असेल, थाडोमी असेल, अशा कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट टॉप लेवलच्या भेटतातच, परंतु त्यांचे कट ऑफसुद्धा 97+ आहेत, ठीक आहे. मग Tier 2ची जी कॉलेजेस आहेत मग ती सगळी येतात मग पुण्यामध्ये, हे DY पाटील आकुर्डीपासून, पिंपरीपासून, JSPM तातवडीपासून, PCCOE रावेतपासून, I2IT पासून, AISSMSचे दोन्ही कॅम्पस आहेत, JSPM आहे तातवडे, सगळे कॅम्पस आहेत Tier 2मध्ये येतं. मुंबईमध्ये सुद्धा सेम आहेत. मग या कॉलेजेसमध्ये सुद्धा चांगल्या प्लेसमेंट आहेत. फक्त इश्यू काय होतो माहिती, जास्तीत जास्त मुलांचा जो क्राऊड आहे तो या Tier 2 आणि Tier 3मध्ये असतो. प्रत्येक कॉलेजने काय केले, आपली म्हणजे स्वतःचा फायदा वाढवून घेण्यासाठी टेक रिलेटेड ब्रँचेस आहेत, कम्प्युटर सायन्स, IT, AI, DS, मशीन लर्निंग, यांचे इनटेक भरमसाठ वाढवून ठेवलेत, ठीक आहे. नंबर ऑफ कंपनीज ज्या व्हिजिट करणाऱ्या आहेत ना प्रत्येक कॉलेजमध्ये त्या लिमिटेड आहेत, परंतु इनटेक वाढल्यामुळे स्पर्धा वाढते प्लेसमेंटच्या वेळी, आणि त्यावेळी काय करते मग कंपनी वेगळा स्वतःचा क्रायटेरिया लावते. म्हणजे कंपनी काय करते, जी हायरिंगची मुलं आहेत ना ती थोडीच घेते, ठीक आहे. मात्र क्राऊड इथे जास्त झाल्यामुळे थोडी कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे प्लेसमेंट आहेत ना थोड्याफार कमी झालेल्या आहेत. आणखीन एक तुम्ही हा विचार डोक्यातून काढून टाका की Tier 2मधलं एखादं कॉलेज हे चांगलं आहे की सगळी कॉलेजेस मोस्टली एकाच लेवलचे असतात, यांच्यामध्ये जास्त काही डिफरन्स नाही आहे. आता आणखीन एक सांगायचं आहे, भरपूर मुलं बघतोय ना पर्सेंटाईल कमी असलेली उगाच पुण्यामधले लोअर कॉलेजेसमध्ये घेऊन ॲडमिशन. आत्ता लिटरली ही काही म्हणजे एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, पुण्यामधल्या एक कॉलेज आहे, वाघोलीमधलं कॉलेज आहे, लिटरली तिथले टीचर्स आहेत ना रात्रीचे पेपर्स लिहून घ्यायचे मुलांकडून आणि त्यांना पास करायचे, 15,000 रुपये काहीतरी त्यांच्याकडून घ्यायचे आणि त्यांचे जे पेपर्स होते बॅकलॉगचे ते सगळे क्लिअर करून घ्यायचे. अशा सिच्युएशन्स या कॉलेजेसमध्ये होतात. आपल्याला काय वाटतं, एखादा मुलगा समजा विदर्भातला आहे, मराठवाड्यातला आहे, त्याला काय वाटतं माझ्या मुलाला एकतर पालकांना काय वाटतं की बाबा पुण्यामध्ये कॉलेज मिळावं, परंतु जे कॉलेज तुम्हाला भेटते ते खरंच खूप लो भेटते. मग अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापेक्षा तुमच्या गावाजवळ किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जी चांगली टॉपची कॉलेज आहेत ती प्रेफर करणं, ॲटलिस्ट पुण्यामध्ये राहण्याचा मेसचा खर्च जरी तुमचा वाचेल, ही गोष्ट मला सांगायचं आहे. कारण का काय होतं, आपल्याला आपल्या गावाजवळची जी कॉलेजेस आहेत ना ती खूप म्हणजे त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहीत आहे, त्यामुळे ती हे असंच आहे त्याला नावं ठेवण्यात आपण कमी पुढे मागे बघत नाही. मात्र पुण्यामधली कॉलेजेस आहेत ना त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, त्यामुळे एक फार सुंदर म्हण आहे की दुरून डोंगर साजरे, तशी अवस्था आहे.
बाहेरची कॉलेजेस चांगली वाटतात, परंतु आपल्या जवळची कॉलेजेस वाटतात. एकदा त्या कॉलेजमध्ये आलात ना, 4 वर्षातनं पहिल्या वर्षालाच आपल्याला समजतं की कॉलेजची काय रिॲलिटी आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, पर्सेंटाईल थोडेफार कमी असतील ना, ट्राय करा जवळचंच एखादं कॉलेज ना मिळेल यासाठी. ठीक आहे. आय होप तुम्हाला मला जे सांगायचं आहे ना ते समजलं असेल. कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरताना एकतर काळजी घ्या, व्यवस्थित कुठेही चुका करू नका. पुढच्या कॅपराऊंडला कट ऑफ वाढू शकतात, कमी होऊ शकतात याचा विचार करू नका. तुम्हाला जी कॉलेजेस हवेत ती व्यवस्थित लिस्टमध्ये भरा आणि लिस्ट एंटर करा. आणि शेवटी ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये वगैरे एनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी आमचे रजिस्ट्रेशन चालूच आहे. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. सगळे फीचर्स जे आहेत तेच आहेत. लाईक तुम्हाला एकतर तुमची कॉलेज लिस्ट भेटते, डाऊट सपोर्ट भेटतो, तुमचं ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला पूर्ण म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल सीट, स्पॉट ॲडमिशन्स याबद्दल माहिती दिली जाते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, ज्यांना एनरोल करायचं आहे करू शकता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.